नमस्कार. आता तुम्ही कुंभ राशीत असणारा राहू पाहिला. या राहूवर आधारित मी माझ्या चॅनलवर खूप काही व्हिडिओ टाकलेले होते. जसे की राहू शततारका नक्षत्राच्या तृतीय चरणात, द्वितीय चरणात आणि प्रथम चरणात कोणकोणते बदल घडवेल या बाबतीत मी माहिती दिलेली होती. पण आता राहू हा खूप मोठा पॉइंट ऑफ व्ह्यू बनवत आहे. हा पॉइंट ऑफ व्ह्यू कसा बनवतोय, तर तो मकर राशीमध्ये जातोय. मकर राशीमध्ये ज्यावेळेस राहू जातो त्यावेळेस त्याची शक्ती कुंभ राशीपेक्षा जास्त वाढते. तर ज्यावेळेस राहू मकर राशीमध्ये जाईल त्यावेळेस ड्रग्स किंवा जे काही व्यसनाचे पदार्थ आहेत, ज्यांवर बंदी आहे, असे सुद्धा काही साठे भारतामध्ये सापडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ड्रग्सच्या बाबतीत ड्रग्स सप्लायर्स किंवा 2 नंबरचे जे काही काम करणारे व्यक्ती असतात, जे की गुन्हेगारी क्षेत्रामध्ये येतात, तर ते लोक या काळात सापडण्याचे योग आहेत. जसं कुंभ राशीमध्ये राहू असताना त्याने राजकारणावर, अर्थव्यवस्थेवर तसेच भोंदू लोकांवर खूप जास्त मोठा परिणाम टाकला आणि त्याच्यातून समाजामध्ये एक फिल्टर लावण्यात आला आणि तो त्या वाईट घटकांना काढून टाकत गेला. आता सुद्धा त्याच गोष्टी आहेत. समाजामध्ये असणारे गुप्त पद्धतीने चालणारे व्यसन आणि व्यसनधीन पदार्थ याच्यावर आधारित गुन्हे घडताना दिसतील. अनेक केमिकल कंपन्यांमध्ये ड्रग्स सापडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या काळात AI पासून निर्माण होणारी भीती सुद्धा जास्तीत जास्त वर्तवली जाते. भारताचे एखादे नवीन प्लॅटफॉर्म कार्यरत होईल, जेणेकरून भारतात आर्थिक तेजीला गती मिळेल. त्याचबरोबर भारताची अर्थव्यवस्था कोणत्या पद्धतीने वाढवता येईल या बाबतीत प्रयत्न केला जाईल. भारताची एखादी खूप मोठी कंपनी परदेशात जाऊन मल्टीनॅशनल कंपनी म्हणून ओळखली जाईल. त्याचबरोबर याचा साइड इफेक्ट काय असेल, तर राहू मकर राशीत गेल्यानंतर भारतावर अनेक प्रकारे गुप्त षडयंत्र करण्याचा प्रयत्न शत्रू राष्ट्रांकडून केला जाईल. या काळात वातावरणामध्ये चक्रीवादळ, भूकंप या सगळ्या गोष्टींचा सामना सुद्धा आपल्याला करावा लागू शकतो. त्याचबरोबर यात सर्वात मोठी समस्या म्हणजे भारतात आणि जगात नास्तिकतेचा वाढलेला प्रभाव आणि धार्मिकतेवर होणारे आघात हे खूप जास्त पाहायला मिळतील. एखाद्या उच्च पदावर असणारा व्यक्ती स्वतःच्या सत्तेचा गैरवापर करताना दिसेल. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या अडचणी तो त्याच्या पदामार्फत करण्याचा प्रयत्न करेल. भरपूर राजकीय नेत्यांचे भ्रष्टाचार सापडतील. अर्थव्यवस्थेमध्ये चुकीचे केलेले बदल आणि मुद्दाम केलेले घोटाळे समोर येतील. अशा पद्धतीने हे राहूचं मकर राशीत गेल्यानंतरचं गोचर आहे. हे तुम्हाला कसं वाटतं आणि याचा परिणाम तुम्हाला कोणत्या पद्धतीने जाणवतो आणि कितीपत जाणवतो हे तुम्ही नक्की कळवा. या व्हिडिओच्या माध्यमातून कोणतीही अफवा, समाजामध्ये भीती किंवा कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. ही एक ज्योतिषीय आकलनावर आधारित माहिती आहे. याचा गैरवापर कुठेही करू नये. धन्यवाद.